तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यातील पाणी टंचाईची चिंता मिटली। 349 तालुक्यातील भूजल साठ्यात वाढ। केवळ 4 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकेत। शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। बच्चू कडू आक्रमक। जानकरांची उपस्थिती। विभागीय आयुक्त कार्यालयावर एल्गार। रामटेक तालुक्यात 748 शेतकऱ्यांना चुकारे केव्हा मिळणार? आधारभूत किंमत धान खरेदी योजना। 6,96,77,000ची चुकारे प्रलंबित। 25 लाख बारदाण्यांसाठी आलेल्या निविदा आज उघडणार। सोयाबीन खरेदी 25 दिवसांपासून ठप्प। अखेर नाफेडला जाग। राज्यातील सोयाबीन खरेदी ठप्प असली तरी नव्याने निविदा प्रक्रिया राबवल्याने आठवडाभरात खरेदी सुरू होण्याची चिन्हे आहेत। ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद। कोयनेतून आवर्तन सोडण्यास विलंब। साटपेवाडी बंधाऱ्यात पातळी कमी। द्राक्षाचे 25% उत्पादन घटण्याची शक्यता। नाशिक विभागातील स्थिती। मान्सून तर पावसाचा फटका। कृषी उपयोगी ट्रॅक्टरचा व्यावसायिक वापर। रस्त्यावर धावतायत सुसाट। वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन। बाजारात आवक मंदावल्याने हळदीच्या दरात सुधारणा। हिंगोलीत दर पोहोचले प्रति क्विंटल 15,400 रुपयांवर। वंदे मातरमच राष्ट्रगीत हवे। गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज। बदलासाठी संघर्ष करावा लागेल। खत लिकिंगबाबत कंपन्यांना चाप लावण्याची आवश्यकता। राज्य व केंद्र शासनाची बघ्याची भूमिका। शेतकरी हवालदिल। विक्रेत्यांची मात्र कोंडी। लातूर जिल्ह्यात चक्का जाम यशस्वी। मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली मागणी। वर्धा जिल्ह्यात 1 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीला ब्रेक। बारदाण्याचा अभाव। नाफेडला हमीभावात सोयाबीन विक्रीसाठी 9,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। राजेगावातील कृषी सोलार पंपांना गरगर। वादळी पावसाने बंद पडलेले सोलार दुरुस्तीसाठी कंपनीच्या ठेकेदारांकडून टोलवाटोलवी। धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडेंची याचिका। भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा केला आरोप। दूध अनुदानाची अद्याप प्रतीक्षा। निर्णय होऊन 3 महिने झाले तरी लिटर मागे 7 रुपये अनुदान मिळेना। इथेनॉल निर्मितीसाठी पुरेसा तांदूळ द्या। उत्पादकांची पंतप्रधान कार्यालयाकडे धाव। यंदा संक्रांतीला हुरडा मिळणे झाले अवघड। इंदापूरला ज्वारीचा पेरा 36% पोहोचलाच नाही। कांदा दूध दर प्रश्नी बारामतीत राष्ट्रवादीचे आंदोलन। खासदार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार यांची उपस्थिती। धाराशिव जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित। सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊनही केवळ निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले। गारपिटीचे अनुदान न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका। किसान न्याय हक्क संघर्ष समितीची तहसील कार्यालयावर धडक। गोंदिया जिल्ह्यात 60,000 शेतकऱ्यांची 416 कोटी रुपयांच्या चुकाऱ्यांसाठी पायपीट। 1.5 महिन्यांपासून शासनाकडून निधी मिळेना। रब्बी हंगामात आर्थिक कोंडी। सिद्धेश्वरच्या पाण्यामुळे केळी पपई उत्पादक शेतकरी सुखावला। खंड न पडता पाणी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। संयुक्त खते महागली। प्रति गोणी मागे 100 ते 250 रुपयांपर्यंत वाढ। देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खताचे दर वाढवण्यास सुरुवात केली। ही दरवाढ 50 किलोच्या गोणी मागे 100 ते 250 रुपयांपर्यंत आहे। वीज मोफत देऊन फायदा काय? नवीन जोडणी मिळते की राव? शेतकऱ्यांमध्ये नाराजी। मागेल त्याला सौर कृषी पंपच मिळणार। नोंदणी केलेल्या 5.44 लाख शेतकरी हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत। खरेदीला मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी। आता सरसकट विद्यार्थ्यांना पासचे धोरण रद्द होणार। 2 महिन्यात फेरपरीक्षा अनुत्तरणे झाल्यास पुन्हा त्याच वर्गामध्ये बसवले जाणार। कापूस वेचताना मजुरांसमोर चक्क वाघोबा। महिला मजुरांची उडाली भांबेरी। गोवरी अंतरगाव गोयेगाव परिसरात कापूस वेचणी शेतकऱ्यांनी केली बंद।
बीड जिल्ह्यात धान्याऐवजी 170 रुपये 53 हजारांवर शेतकऱ्यांना मिळाले 8 कोटींचे अनुदान। जिल्ह्यातील निधी वाटपात आणखीन भर पडणार, उर्वरित शेतकऱ्यांनाही लाभ। हंगाम संपायला आला तरी खरेदीचा CCIला मुहूर्त नाही। नाफेडची 10,570 क्विंटल विक्रमी सोयाबीन खरेदी। शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा, कर्जमाफीच्या मागणीला जोर। मागील 5 वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रस्तातळाला गेला। त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर व डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला। परभणी जिल्ह्यात वर्षभरात 1130 जणांना विषबाधा तर 34 जणांचा मृत्यू। जिल्हा रुग्णालयात उपचार, बगरीसह कीटकनाशकातून झाली बाधा। मराठवाड्यात 13,500 छतांवर सौर ऊर्जा संच, नागरिकांचा सौरकुडे ओढा वाढतोय। PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत लाभ। जालना जिल्ह्यातील खत टंचाईबाबत सोमवारी घेण्यात येणार बैठक। खासदार कल्याण काळे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। कोल्हापुरी बंधाऱ्यातून 150 हेक्टरवरील पिकांचे सिंचन, 23 लोखंडे दरवाजे बसवले, 3 किलोमीटरपर्यंत पाणी साचले। चंद्रपूर जिल्ह्यात कापूस मोजणी करताना वजनात तफावत, संतप्त शेतकऱ्यांचा जिनिंग विरोधात चक्काजाम। चाळीसगावला लाल कांद्याची होऊ लागली मोठी आवक, भावात उसळी, 3,500 क्विंटल मक्याचीही आवक। अखेर अंजनीचे सुटले आवर्तन, एरंडोल धरणगाव तालुक्यातील राब क्षेत्र ओलिताखाली येणार। वाशिम जिल्ह्यात CCI कडून 77,796 क्विंटल कापसाची खरेदी, 2 केंद्रात खरेदी सुरू। कारंजा मनोरा खरेदी केंद्राची प्रतीक्षा। रब्बी हंगामासाठी टेंबूचे आवर्तन सुरू, 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। 2 महिने उलटले, अग्रिमचे काय झाले? विमा कंपनीवर कारवाई होईना, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन साकडे घातले। कापसातही आता मंदी, अपेक्षित दर मिळणार कधी? शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक गडद। PM किसान योजनेसाठी क्रॉस तपासणीची मोहीम, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन। अनुदानातून घरोघरी शौचालय तरीही लोटा बहादरांच्या उघड्यावर उठाबशा। रुधाना परिसरातील चित्र, ग्रामपंचायतीकडून जनजागृतीचा अभाव। यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची सोयाबीन खरेदी नोंदणी बंद, मुदत संपल्याने विक्रीची चिंता, मुदतवाढीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा। धर्माबादी लाल मिरचीचा तोरा कमी, बांगलादेशातील परिस्थितीचा मोठा फटका, भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत। नवजात बालकांचे आता रुग्णालयातच आधार कार्ड, टपाल खात्याकडे जबाबदारी, आधार बेस जन्मदाखला मिळणार, जिल्हाधिकारी येडगे यांची माहिती। बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ, अचानक केस गळती, 40 ते 50 जणांना त्रास। नागरिकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात। यानंतर काही दिवसातच टक्कल पडत असल्याचं समोर आलंय। 1 एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। कार्यनियमावलीतही सुधारणा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।